त्यांच्या कानामध्ये काय झालं की काही? ऐ! त्याला 2085 पर्यंत टिकतो का ना काय माहिती मी. सगळ्याला पुरलो तर सेवका, हा माझ्या पत्नीसंग प्रेमाच्या 2 गोष्टी बोलायच्या आहे. त्यासाठी फक्त हा 2 मिनिटं बाहेर जायचंय. मग आपल्या पत्नी सांग ए! मग आपल्या नाही, मग माझ्या. मग तुमच्याच ना. होय, मग बोला ना. त्यासाठी फक्त 2 मिनिटं तुम्ही दरबारच्या बाहेर जायचंय. आम्ही काय केलं? अरे इथं आम्ही पती आणि पत्नी प्रेमाच्या 2 गोष्टी बोलत असताना दुसऱ्याला कानाला ऐकलं पाप असतंय. हा पती आणि पत्नी. होय, त्याला काल 3 वाजता आम्ही घाटातून आलो तर पती आणि पत्नी किती होत्या? हा बरोबर आहे. हा जरा 2 मिनिटं बाहेर जा. 2च मिनिटं. होय, जास्ती नाही ना. नाही. वेळ नाही खाणार होय. ना. जास्ती काय लुडबुड करू नका. जा लवकर. तुम्ही नवीन आहे काय आहे, नवीन ड्रायव्हरला अजून कसं घेर टाकावं काय करावं कळत नाही. घाटाने बघितलं ना. त्याची तू काळजी करू नका. चांगल्या चांगल्या गाड्या महाग केल्या. सांगितलं तेवढंच करायचंय. माझी गाडी कशी फस्टा किती गाडी नाही. ए! हा जा लवकर. जाऊ का? होय, तर काय प्रॉब्लेम मला तर लगेच फोन करा. ठीक आहे. येऊ का? ये भाऊ. काय प्रॉब्लेम नाही ना. त्याची तू काळजी करू नका. जा लवकर. मी आहेच. कशाला? प्रॉब्लेम सॉल्व कराय. बरोबर आहे. ये. माझ्याकडे फोन येतात जा लवकर. असलं. ठीक आहे. जाऊ का? होय. अरे जा. जातो ना. एक तर गेलेले आहे. हा लहान आहे, हुशार आहे. त्याला विचारलं पाहिजे. सेवका, ऐ इकडे ये. तूच. अरे तुलाच विचारलंय. ये लवकर. पहिला माझ्या पत्नी संग मला प्रेमाच्या 2 गोष्टी बोलायच्या आहे. बोला की मी कुठे काय केलं? अरे तसं नाहीये. मग पती आणि पत्नी प्रेमाच्या 2 गोष्टी बोलत असताना दुसऱ्याने डोळ्याने पाप असतंय. त्यासाठी तुम्ही दरबारच्या बाहेर जायचंय. तुम्ही प्रेम करणार का? होय. कसे कसे करणार? अरे सेवका, प्रेम आम्ही करणार आहे. आपण कसे कसे करणार? अरे त्याचं तुला काय करायचंय, कसं करायचं हा हे आम्ही आमचं करणार आहे. मला दम घेत नाही ना. कशाचा रे मला दम घेत नाही. सेवका? अरे तुला अजूनही सांगत आहे की तू बाहेर निघून जा. बरं, जाऊ होय. होय, एकटा जाऊ. मग काय करणार? गडी भरलेला निघले. हरामखोर, तिला कशासाठी खायची आहे? हे करा ना. काय रे? तुम्ही गुलाबजाम खा. गुलाबजाम खायचाय? तुम्ही लाडू खा. लाडू खायचे? जिलेबी खा. जिलेबी खायची आहे? बरं पाक खाली झाडू नका. जातो जाऊ का? जा लवकर. जाऊ का? होय, जातो. ठीक आहे. जा पाहू. मग त्याला सांग पहिला, हे माझा लाडका सेवक आहे. बोल रे बालका. हा तुला काय झाले असेल तर कडे नी. सेवका, हा या ठिकाणी मात्र प्रेमाच्या 2 गोष्टी बोलत असताना हा तू अजून बोलून दिलं नाही तर माघारी आलास. नाही माझा जोडीदार कुठे गेला? जोडीदार आताच निघून गेलेला आहे. जोडीदार काहीतरी पाकाची गोष्ट करत होता. बरोबर आहे. अजून बापालाच कळलं नाही पाक कुठं सांगतोय. सेवका, हा तुला सांगितलं तेवढंच करायचंय. हा ये लवकर. काय अरे तुला मात्र दरबारच्या बाहेर जायला सांगितलं होतं. तुम्ही एक काम केलंय. काय रे? एवढं मोठं लग्न केलं. मग वरात बिरात काय म्हणजे तुला आमची वरात घालवायची आहे. मग यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? वरातीला काहीतरी काहीतरी तुम्ही सोयपाणी केली पाहिजे. कशाची? मग आमचा एक जोडीदार कसा आमची सोय करतो बरोबर आहे. तसं तुम्हाला सोयपाणी करता येते का नाही? काही हरकत नाही सेवका. हा. आपल्या तिजोरी मधून 1000 रुपये घेऊन जा. 1000. मग 1000चा आम्ही सचकला खातो. 1000 रुपये सगळं खातास? हा सगळं तरी काय खातस? आम्ही पिस्त्याशिवाय खात नाही. बदाम पिस्त्याशिवाय खात नाही. बदाम पिस्त्याशिवाय खात नाही. देशी दारू शिवाय पित नाही. ही शाज हातात आली. मग आम्ही क्लासिकल शिवाय पित नाही. अरे देशी मध्ये राम आहे. राम आहे होय. कसं काय? किती प्यारी इंग्लिश. ते बी खरंच आहे. काय? किती प्यावी इंग्लिश. हा, किती पेलं तरी चढत नाही. उतरत नाही.
अरे किती प्यावी इंग्लिश काही केला चढत नाही. हा देशी आपली जराशी प्यावी हा 2-2 दिवस उतरत नाही. अहो ती उतरे नाही तशी. का रे? तिला चढ थोडी सांगितलेलं असतं उतरायचं नाही म्हणून. बरोबर आहे. जा लवकर थांबू नको. बरं ते सांगितलं लक्ष दे ना. होय येऊ का? ये लवकर. बदल असा हे माझे लडके सेवक आहे. त्यांचा मनावर राग धरू नको. त्याला तुम्ही पैसे दिलं. हा 1000 रुपये दिलं. बरोबर आहे. मला नाही दिलं. म्हणजे तुलाही पाहिजे. हा मला बी पाय. कशासाठी रे? मला त्याने 10 रुपये दिले म्हणलं मला गुटखा घालू नको का? बरोबर आहे. म्हणजे तू गुटखाही खातोस? हा कसं काय? मला द्या मला पैसे द्या पहिला पैसे द्या पहिले. काही हरकत नाही सेवका. आपल्या तिजोरी मधून तुझे 1000 रुपये घेऊन जा. आता 2-4 दिवस जायचं म्हणजे हा किती तरी तिजोरी दे बापा. जाऊ का? सेवका हो तिजोरी नाही, मग फक्त 1000 रुपये घेऊन जायचंय. बरं जातो. जा. जाऊ का? होय. बदल असा सकाळची वेळ आहे. मला असं वाटतं की अरण्याच्या मार्गाने निघून जावं. काय राजे? होय अहो आपलं लग्न तर आताच झाले बरोबर आहे. आणि लगेच तुम्ही अरण्याच्या मार्गाला निघालात. होय अहो राजे, माझं तन, माझं मन, माझ्या भावना याचा काही तुम्ही विचार नाही केला? बदल असा तसं नाही ग. मी एक स्त्री आहे. मला मन आहे, भावना आहे. या मन भावनेचा आपण कधी विचार केला? कारण की स्वामी मी मात्र नित्य निवारण आपल्या दरबारामध्ये सुखाने संसार थाटवण्यासाठी आलेली आहे. आणि आज आपण अरण्याचा मार्ग सोडून जाणार. स्वामी मी आज कंबळा कुंकुलेला गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेला देवा आपल्या नावाचा आहे. अशी आकाशवाणी जर आपल्या मुखातून आली तर मी कितीतरी भाग्याचा दिवस समजाल. ठीक आहे चल बघ.